गाइज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग। तर कसे आहात तुम्ही सगळे? आणि आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे कारण की आज आहे हळद। मी तुमच्यासोबत ना माझे सगळे एक्सपिरियन्स शेअर करणार आहे। मागच्या ब्लॉग मध्ये जेव्हा एंडिंग झाली तेव्हा मी हॉटेलवरती होते। आम्ही पोहोचलो होतो 12-1च्या दरम्यान आणि हळद होती संध्याकाळी 6 वाजता। तर 1 ते 6 वाजेपर्यंत आम्ही फुल प्रॅक्टिस केली डान्सची। ग्रूम आणि ब्राईडचा पण डान्स प्रॅक्टिस झालेला आणि ग्रूम ब्राईड सोबत आम्ही सुद्धा डान्स करणार आहे। तर संगीतच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता। तर सर्वात पहिले आम्ही हॉटेलमधून निघालो होतो आणि या आतीताई भाऊजी हिरू सगळे आम्ही निघालो होतो। तेव्हा मी मंगल कार्यालयामध्ये पोहोचली, लिटरली शॉक्ड होती। एवढं मोठं मंगल कार्यालय होतं आणि इतकं सुंदर लॉन होतं। लॉन वरती हळद आणि संगीत असणार आहे। मी आता रेडी झाली एकदम फुल टिकटॉक रेडी झाली। मी तुम्हाला पूर्ण फुल लुक दाखवते। आणि एकदम सुंदर ब्लॉग मध्ये की आज माझ्या भावाची हळद आहे, तो एक लाईक तर बनता आहे की एवढं सगळं मॅनेज करून मी ब्लॉग करतेय। आणि आता ग्रूम आणि ब्राईड येणार आहेत आणि हे आहे आणि ना जेव्हा दादानी एंट्री केली ना त्यावेळेस मी ना खूप बिझी होती, मी त्याच्याकडे लक्षच नव्हतं दिलं। तर तेव्हा ना माझी सहज नजर पडला, अरे नवरोबा आला। तर आम्ही खूप म्हणजे भेटलो आणि जास्त काही गप्पा मारता नाही आले। एवढं कुठं गर्दीत गप्पा मारणार आहे की तू छान दिसते, मी छान दिसते का नाही विचारतो आम्ही। नवरी आलेली आहे, शोध कुठे? फर्स्ट टाइम घातली पप्पाने आजवरती आयुष्यात, तरी सूट करते। कशाची क्या करू पप्पा? लक्षात आहे ना डान्स स्टेप्स तुम्हाला करायची ह्या स्टेजवरती। 2 मिनिटात अभिषेकचा फोटो घ्या। अरे ते मागून चिल्लर पार्टी किती गोड दिसतीये। सर्वात पहिली विधी होती की त्याच्यामध्ये ना पूर्ण असे 4-5 तांबे ठेवतात, त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यावरून नवरदेवाच्या वरून पूर्ण टाकायचं असतं पाणी। तेव्हा तर खूप जास्त मजा आलेली आणि मी होती पाणी टाकायला जास्त, कारण की मला त्याला खूप भरवायचं होतं। तेवढ्यातच वहिनीची एंट्री झाली। मी वहिनीला म्हणायचं, वहिनी तुम्ही खूप छान दिसताय वगैरे, त्या माझी तारीफ करताय। हाय वहिनी, थँक्यू। वहिनी खूप जास्त सुंदर दिसत होत्या। साधी साडी होती, आता हळदीच्या साडीत तर अजून सुंदर दिसतात, तर तुम्ही वेट करा। ते दोघं पण मेड फॉर इच अदर आहे, एकदम सुंदर दिसत होते। ते पाणी टाकायच्या आधी ना एक थोडीफार विधी होती, ती मलाही नाही माहिती। तर ते करत होते तिकडे आणि आम्हाला नजर पडली पाणीपुरीवरती। अरे ती आपल्या भावाचं चालू आहे पाणीपुरी। आम्ही डायरेक्ट पाणीपुरीच्या स्टॉल वरती गेलो। तिकडे दादाची हळदीचा प्रोग्राम सुरू होता आणि आम्ही सगळ्या गर्ल्स, आम्ही सगळ्या बहिणी पाणीपुरी खायला गेलो होतो। आणि आरती ताई आणि श्रद्धा ताई, त्यांना ना असं US मध्ये भेटतात पाणीपुरी, पण जी इंडियन फ्लेवर असतो ना तो नाही भेटत। म्हणजे त्यांना इतकं खुशी झाली ते पाणीपुरी बघून। पाणीपुरी भेळ खाऊन झाली आणि नंतर ना त्याला हळद लावायची होती अशी पानाने।
आता वेळ आली होती त्याच्यावरती पाणी टाकायचे. आता गंमत बघा तुम्ही. गंमत म्हणजे एकदम हिवाळा आणि म्हणजे असं इतकी थंडी वाजत होती, म्हणजे कोमटच पाणी होतं पण ते टाकल्यानंतर ते गारच होऊन जातं ना, तर इतकी मजा आली. तो त्याचा एक्सपिरियन्स मी नंतरच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगाल एखाद्या. आणि जेव्हा मी पूर्ण हाताने त्याला हळद लावत होते ना, त्यावेळेस ना मी खूप जास्त खुश झाली होती. आता इमोशनल होती. इमोशनल म्हणजे खुशीवाला इमोशनल. आणि त्याला ना मला असं हगच करू वाटलं. मी त्याला एकदम गच्च हग केलं आणि खूप छान छान फोटो झाले ते पण. हळद सगळ्यांनी इतकी जास्त एन्जॉय केली, खूप जास्त, कारण की नवरदेव नवरीची सोबत हळद होती आणि दोघांनाही हळद लावली मस्त. आणि फ्रेंड्स वगैरे ते सगळे छान मजा केली आम्ही. आणि माझी फ्रेंड्स तर कोणीच नव्हतं आलं, कारण की समीक्षा जी आहे ती अब्रॉडला गेली आहे, तिला सुट्टा वगैरे काहीच नव्हता. आणि सिद्धी आणि ईश्वरी माझ्या फ्रेंड्स आहेत ना, त्यांना पण जमत नव्हतं, कारण की सिद्धी पुण्याला आहे, तर तिला पण येणं जमलं नव्हतं. आणि एकटी ईश्वरी नाही म्हटली. आमच्या सर्व फॅमिलीने पूर्ण एकदम मस्त एन्जॉय केलं, हळद खेळली. मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये दाखवते, कारण की पूर्ण व्हिडिओज वगैरे टाकणं पॉसिबल नाहीये एवढं.
आणि आम्हाला अशी रील बनवायची होती, ते गॉगल्स वरती लडकेवाले लिहितात ना तशी वाली. खूप जणांनी हा गॉगल घालून फोटोज काढले, तर ते पण बघा. हळद तर काहीच नव्हती, याच्यापेक्षा जास्त डबल मजा आपल्याला संगीत मध्ये येणार आहे. कारण की सर्वात मोठा धमाका म्हणजे मम्मी आणि पप्पा डान्स करणार आहे. नवरीकडच्या साईडनी काका आणि काकू, डॉक्टर काका आणि काकू डान्स करणार आहे. त्यांची पूर्ण फॅमिली डान्स करणार आहे, आमची पण. ते जे मंगल कार्यालय होतं ना, त्याच्या रूम्स ना 3rd फ्लोअरवर होत्या आणि आमचे सगळे गेस्ट, सगळे पाहुणे ते त्या फ्लोअरवर राहायला होते. कोणाला ना कोणाला चढताच येत नव्हतं, कोणाला काय. तरी पण सगळ्यांनी मॅनेज केलं, सगळ्यांनी खूप चांगलं सपोर्ट केलं. खूप मजा आली आणि हळद तर पूर्ण झाली होती. ओ माय गॉड, फार मजा आली, फार जास्त. आता 3rd फ्लोअरवर जायचंय आणि ना आता ड्रेस चेंज करून संगीतचं होणार आहे. आजचा कसा वाटला हा ब्लॉग तर प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. खूप जास्त थकली आता, अजून तर डान्स करायचा बाकी आहे. तर हळदीचा तुम्हाला कसा ब्लॉग वाटला तुम्ही नक्की कमेंट करा. आणि जास्त शूट करता नव्हतं आलं मला, तर त्याच्यामध्ये दादानी सांगितलं होतं चष्मा तो वापस 3rd फ्लोअरवर जा, वापस खाली या. खूप परेशानी झालेली. वापस दादाला 2दा आंघोळ करावं लागली ती, कारण की एकदा ओला झाला होता हळद. त्यांनी टॉवेलच नव्हता आणला, तर कुठून तरी टॉवेल शोधला, दिला. तर सगळं कसं तरी मॅनेज झालं. हळद पूर्ण मस्त प्रकारे पार पडली.